अभी कुछ दिनों पहले चंद्रपुर में भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले पहुंचे थे और विधायक किशोर जोरगेवार के भाजपा प्रवेश को लेकर जब मीडिया प्रतिनिधियों ने उनसे सवाल पूछा तब उन्होंने विधायक जोरगेवार के प्रवेश को मानो एक प्रकार से हरी झंडी दी थी। वहीं इस संदर्भ में जब मीडिया प्रतिनिधियों ने विधायक जोरगेवार से उनकी प्रतिक्रिया जाननी चाहिए तो उन्होंने कहा कि महायुति के सीटों का बंटवारा अभी तक नहीं हुआ है कि चंद्रपुर विधानसभा की सीट किसके कोटे में जाती है। तो आप स्वयं सुनिए इस मौके पर विधायक जोरगेवार ने क्या कहा स्वयं उन्हीं की जुबानी। मी बावनकुळे साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो की ज्या पक्षामधून मला नोटीस मिळाली होती की कायमचं काढण्यात आलेलं आहे त्याच्या प्रदेशाध्यक्षांनी मला पुन्हा प्रवेश देण्याची भूमिका घेतली आहे। याच्यासाठी मला बावनकुळे साहेबांचं धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे। परंतु ही गोष्ट तेवढीच खरी आहे की हा महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाणार आहे। महायुतीमध्ये जे पक्ष आहेत छोटे मोठे पक्ष सर्वच पक्ष त्यांची भूमिका ही आहे की हा मतदारसंघ त्यांच्या पक्षाकडे राहावा आणि नैसर्गिक रीतीने भारतीय जनता पार्टी हा इथला मोठा पक्ष आहे त्यांचा ह्या मतदारसंघावर दावा असणार आहे। परंतु महायुतीमध्ये शिंदे साहेबांच्या शिवसेनेचाही या मतदारसंघावर दावा आहे। त्यांच्याकडूनही मला तसं सांगण्यात आलेलं आहे की हा मतदारसंघ आपल्याकडे म्हणजे शिवसेनेकडे येणार आहे। तर शिवसेनेकडे आल्यानंतर आणि मी जर आज भारतीय जनता पार्टीमध्ये किंवा इतर पक्षामध्ये प्रवेश केला आणि तो जर मतदारसंघ दुसऱ्या पक्षाकडे गेला तर दिसतानाही योग्य होणार नाही। अगदी शेवटचे काही दिवस चालू आहे त्यांचीही बोलणी जी आहे मतदारसंघाविषयीची ती अंतिम टप्प्यामध्ये आहे। परंतु याच्यातला माझ्याकरता एक समाधानकारक बाब अशी आहे की सर्वांनी मतदारसंघ त्यांच्या पक्षाचा परंतु उमेदवार मात्र जोरगेवार ही भूमिका प्रत्येकाची राहिलेली आहे। त्याच्याकरता मी त्यांचं सर्वांचं व्यक्तिशः धन्यवादही व्यक्त करेल। परंतु माझी पसंतीचं जर तुम्ही म्हणाल माझी पसंती चंद्रपूरची जनता आहे आणि चंद्रपूरची जनता ची सेवा करणं हीच माझी पसंती आहे। पक्ष कोणताही असो ज्याही पक्षामध्ये मी गेलो काम करतो त्या पक्षाची मी निष्ठेनं प्रामाणिकतेनं मेहनतीनं काम करतो असा इथला हे आहे। त्याच्यामुळे पक्ष कोणता हा महत्वाचा नाही तो कोणत्या पक्षाकडे हा मतदारसंघ जातो हे पाहणं महत्वाचं आहे। अब देखना यह है कि विधायक जोरगेवार किस दल से चंद्रपुर विधानसभा का चुनाव लड़ते हैं। क्या एक बार फिर एक निर्दलीय उम्मीदवार के रूप में अपना भाग्य आजमाते हैं, इसकी ओर सभी की निगाहें लगी हुई हैं। CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।